नमस्कार. सखी सह्याद्रीमध्ये मी पल्लवी मुजुमदार आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. आजचं भविष्य तुमच्या हाती, घडवा नवीन क्रांती, असं ज्यांच्याविषयी म्हटलं जाऊ शकतं ती म्हणजे आजची मुलं. युवा पिढी, बालक असं ज्यांना आपण म्हणतो ती. मग बालक, लहान मुलं, युवा पिढी असं म्हटलं की संस्कार, वळण, शिस्त या सगळ्याच्या चौकटी येतात. आणि या चौकटीमध्ये अडकवण्याचा प्रयत्न पालक म्हणून किंवा मोठे म्हणून त्या सगळ्या समाजाचा, नागरिकांचा सुरू असतो. पण मुळात चौकटीमध्ये आपण जेव्हा बघतो तेव्हा चौकटीमध्ये असलेली माणसं ही चौकटी पलीकडे बघण्याचा विचार करतात का? चौकटी पलीकडे नेमकं काय घडत असतं? किंबहुना प्रसार माध्यमं किंवा वेगवेगळ्या पद्धतीने आज चौकटी पलीकडे काय घटना घडतात याविषयी आपल्या सगळ्यांना माहिती असते. पण बहुतांशी वेळेला सामान्य माणसाची भूमिका चौकटी पलीकडे काय असतं तर भयानकतेच्या खिडक्या बंद करायच्या आणि मी माझ्या मार्गामध्ये अडकून जायचं. पण भयानकतेच्या खिडक्या बंद केल्यामुळे भयानकता कमी होत नाही. चौकटी पलीकडे जगणाऱ्यांचं आयुष्य हे वावटळीमध्ये अडकलेलं असतं. या वावटळीतले लोक म्हणजे नेमकं काय असतं? मोठ्यांना जिथं स्वतःचा तोल सावरणं कठीण असतं तिथं लहानग्यांची काय हो कथा? मंडळी, हे सगळं बोलताना तुमच्या लक्षामध्ये येते की अलीकडे वर्तमानपत्र किंवा कुठलीही काहीही बातमी वाचली, ऐकली की त्यामध्ये असतं त्या बातम्यांचा मथळा जो असतो तो असतो बालगुन्हेगारी. बालगुन्हेगारी हा अतिशय गंभीर विषय आहे. या गंभीर नोव्हेंबर महिन्यामध्ये जेव्हा आपण बोलत आहोत समाजातली बालगुन्हेगारी या अनुषंगाने, या समाजातली बालगुन्हेगारी नोव्हेंबर महिन्यामध्ये आपण का बोलत आहोत? मुळात बालदिन साजरा करतो, लहान मुलांचं कौतुक करतो, पण त्याचबरोबर समाजामधली असलेला एक वेगळा पाचवा कोन जो आहे त्याकडे सुद्धा आवर्जून आपण लक्ष द्यायला हवं. हा पाचवा कोन म्हणतो बालगुन्हेगारी नेमकी काय आहे, त्याची पाळंमुळं काय आहेत आणि समाजातला एक जबाबदार नागरिक घटक या नात्यानं मी या प्रश्नावरती काय उत्तर शोधू शकतो किंवा शकते. याच अनुषंगाने आजच्या सखी सह्याद्रीमध्ये बोलूया या गंभीर विषयावर, समाजातली बालगुन्हेगारी. आणि याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी आपण खास आमंत्रित केलेलं आहे सामाजिक कार्यकर्ते विकास सावंतजी. सर नमस्कार. सखी सह्याद्रीमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करते. नमस्कार. आजचे आपले तज्ज्ञ विकास सावंत सर यांच्याविषयी सांगायचं तर सामाजिक कार्यकर्ते म्हणून ते परिचयाचे आहेतच. बाल अधिकार या क्षेत्रामध्ये गेली 19 वर्ष ते कार्यरत आहेत. न्यायदंडाधिकारी या नात्याने कार्य करताना मुलांच्या हितासाठी चांगले पायंडे आणि व्यवस्था निर्माण करण्याचा त्यांनी सतत प्रयत्न केलेला आहे. बालकामगार, त्यांचे प्रश्न, त्यांचं पुनर्वसन, विविध योजना या दृष्टिकोनातनं त्यांचं कार्य हे मोलाचं आहे. प्रत्येक मंचावर लिखाण, माध्यम या प्रत्येकाद्वारे विविध कल्याणकारी विभाग या प्रत्येक ठिकाणी जिथं शक्य आहे तिथं मुलांचे प्रश्न कसे मांडता येतील या दृष्टिकोनातनं ते प्रयत्नशील असतात. 11व्या पंचवार्षिक योजनेमधला त्यांचा मोलाचा सहभाग आहे. म्हणजे याच्या कार्यक्रमामध्ये या दृष्टिकोनातनं समाजातली बालगुन्हेगारी आणि याविषयी बोलताना समाजाचा घटक म्हणून माझी काय भूमिका असावी याविषयी खास चर्चा होत आहे. आपला सहभाग महत्त्वाचा आहेच आहे, तेव्हा आपल्या चर्चेला सुरुवात करूया. सर, बालगुन्हेगारी असं जेव्हा म्हणतो ती नेमकी काय आहे? कसं होतं की जे समाजामध्ये आपल्याला आपण असं म्हणतो की भारतीय दंड संहिता यांनीच ते सांगितलेलं आहे की ज्या गोष्टी, जी कृत्य जी आहेत, जे समाजाच्या विरोधक आहेत, घातक आहेत, समाजाला घातक आहेत, अशी काही कृत्य जी आपण ठरवलेली भारतीय दंड संहितेमध्ये, अशा कृत्यांच्या मध्ये जर ही मुलं जायला लागले आणि त्यांनी जर ते काम केलं तर त्याला म्हणावं लागेल की ते बालगुन्हेगारीच्या मध्ये आहेत. कायद्याने काय झालंय की कायदा आता असं म्हणतो की त्याला आपण बालगुन्हेगारी म्हणता येणार नाही. ती म्हणून आपण त्याला कायद्याच्या संघर्षामध्ये किंवा कायद्याच्या कचाट्यात सापडलेली मुलं किंवा कायदा तोडण्याचा प्रयत्न करणारी मुलं, इतकं छान आणि चांगल्या पद्धतीने त्याचं कायद्यामध्ये वर्णन केलेलं आहे, जे मुलांच्या सहभागितेचा आणि मुलांच्या दृष्टिकोनातून, त्यांच्या हिताच्या दृष्टिकोनातून विचार करतो. कायदा खरं थेट बोट दाखवून दोषारोप न करताना सौम्यपणे हा मुद्दा मांडलेला आहे. बरोबर. पण मुळात जेव्हा गुन्हेगारी असं जेव्हा शब्द वापरला जातो ना तेव्हा त्यामध्ये भीती असते आणि दाहकता मोठी असते आणि या मुलाने किंवा या बालकाने बरंच काही मोठं घडवून आणलेलं आहे असं म्हणून पहिल्यांदाच त्याच्यावर बोटं दाखवली जातात, नाही का? अगदी खरंय. ती दाहकता नेमकी काय आहे? एक तर कसं असतं की कुठलंही, मला म्हणजे सगळ्यात पहिलं सांगावंसं वाटेल, कुठलंही मूल हे जन्मजात गुन्हेगार नसतं, हे आपण सगळ्यांनी आधी पहिलं मानलं पाहिजे. कारण कोणी ॲडल्ट असेल किंवा मुलं सुद्धा असेल. मग हे घडतं कसं? मग ह्याला दोन कारणं जबाबदार आहेत. एक परिस्थिती आणि व्यक्ती
ह्या 2 गोष्टी जबाबदार आहेत जी मुलाला ह्या गुन्हेगारीकडे वळवून घेऊन जातात. बरं. मग जर आपण असं बघितलं की ही मुलं जे मोठ्या प्रमाणातले किंवा अति क्रूर पद्धतीचे जे गुन्हे मुलांच्या हातून घडतात हे कसे घडतात की ते पहिल्यांदाच आले आणि पहिल्यांदाच त्यांनी क्रूर गुन्हा केला असं कधी होत नाही. हे हळूहळू त्या मार्गाला लागत गेलेले असतात. आणि या सगळ्या प्रकारामध्ये तसं बघायला गेलं तर आपल्या मोठ्यांकडून बऱ्याच प्रमाणात काही चुका झालेल्या असतात की ज्या चुकांचा हा परिणाम आहे असं आपल्याला म्हणावं लागणार आणि त्याचं ते स्वरूप आहे. एखादी चूक एखाद्या मुलांनी केली, मुलांच्या वयामध्ये त्यांनी ती चूक केली, तर त्या चुकांच्या संदर्भात आपण पांघरून घालणं, त्याला लक्ष न देणं, त्यांना अटेंड न करणं आणि मग त्याच्यामुळे मग ते मूल आणखीन वेगवेगळ्या पद्धतीला जातं. त्याला वाटतं की आपण जे करतो ते चांगलंच करतो, त्याला ते करणं योग्य की अयोग्य ह्या गोष्टीची जी जाण आहे ही जाण आपण पण करून देणं गरजेचं आहे असं मला स्वतःला वाटतं. आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा, कुठलीही कृती माझ्या हातून घडायची असेल तर त्याच्या अगोदर मी विचार करतो. अगदी विचाराच्या मागे मूल्य आहेत, कारण विचार आणि मूल्यांचा संघर्ष होतो आणि मग माझी विचार पक्का होतो आणि मग मी कृतीला जातो. क्या बात आहे. हे जर मला पक्क माहिती असेल तर म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं माझ्या मुलांवरती मूल्यांचे संस्कार आणि माझ्या मुलांवरती दिलेला त्याचा अनुभव आणि त्याला मिळालेली परिस्थिती हा त्याच्या विचाराशी निगडीत असणारा भाग आहे. तेव्हाच तो त्याचा विचार पक्का करतो आणि मग ती कृती करतो. म्हणून आपल्याला हे बघावं लागेल की तो नेमका परिस्थिती आणि व्यक्ती ह्या दोघांचं त्याच्यात काय संभाग आहे आणि मग त्याच्यावर आपल्याला म्हणावं लागेल की ही मुलं खरंच कशा पद्धतीने गुन्हे, असा हा प्रश्न जर बघितला आपण तरच तो प्रश्न सुटेल असं मला आज खरंच या क्षणाला वाटतंय. अन्यथा नुसतं गुन्हेगार म्हणून जर त्यांना बघितलं तर होत नाही. कारण माझा आणखीन एक प्रश्न आहे, मोठी लोक पण बरेच गुन्हे करतात, गुन्ह्याचं प्रमाण कमी झालेलं आहे का? नाही. म्हणजे त्यांना शिक्षा, त्यांना फाशी एवढं करून सुद्धा ते गुन्ह्याचं प्रमाण कमी झालेलं नाही. एका बाजूला काही लोकांनी, किरण बेदींसारख्या लोकांनी ॲडल्टसाठी एका वेगळ्या पद्धतीने प्रयत्न केला, पण तो प्रयत्न काही मर्यादेपुरताच राहिला, त्याच्या पलीकडे गेला नाही. मुलांच्या बाबतीत तर आणखीन वेगळ्या पद्धतीने विचार करायला पाहिजे असं मला स्वतःला या सगळ्याच्या मध्ये बरोबर आहे. यामध्ये एक असं लक्षामध्ये येतं या सगळ्या ह्याच्यामध्ये की या संपूर्ण जी प्रणाली आहे या प्रणालीमध्ये ज्याला आपण इंग्रजीमध्ये बर्ड आय व्ह्यू म्हणतो अशा दृष्टिकोनातनं या सगळ्या समाजाकडे किंवा समाजाची नजर या कृतीकडे असायला हवी, बघायला पाहिजे. बरोबर, अगदी बरोबर. कारण आपण चौकटीमध्ये राहताना बऱ्याचदा हो हे असं घडलंय म्हणजे ती व्यक्ती वाईट आहे अशी बोटं दाखवून पटकन रिकामे होतो आणि आपली भूमिका निभावली समजतो. नाही, इव्हन आपण आपल्या घरांमध्ये जेव्हा मुलांचं संगोपन करत असतो त्यावेळेला काय करू नको ह्याचं जास्त असतं, काय करावं ह्याचं नाही. बरं, हे का करू नको ह्याचं उत्तर त्याला जिज्ञासा असते की मी हे का नाही करायचं. मग त्याचं उत्तर जर तुम्ही समर्पकरित्या आणि योग्य पद्धतीने जर त्याला पटवून दिलात तर तो मानायला तयार आहे. कारण आजच्या मुलांना आपण जर म्हणत असो की एक्सपोजर जास्त आहे, त्यांना वेगवेगळ्या संध्या आहेत, माध्यम आहेत, त्यांच्याकडून ही मुलं शिकतात, बघतात आणि मग आपण जे घरामध्ये सांगतो ह्याचं कुठेतरी जोड लावायचे हे प्रयत्न करत असतात. मग ही जर जोड लावत असतील आणि तर त्यांना प्रश्न पडले असतील, ह्या प्रश्नांची उत्तरं आपण नको का द्यायला, आणि ती प्रश्नांची उत्तरं समर्पकरित्या दिली पाहिजेत. आणि जर ती मला माहीत नसेल तर ती शिकण्याची तयारी सुद्धा माझी असली पाहिजे की ते मला माहीत नाहीये, मी ते माहीत करून घेतो आणि मग तुला सांगतो. मुलं आपला आदर करतील, अन्यथा ते आदर करणार नाहीत. आणि म्हणून मला स्वतःला असं वाटतं केव्हा केव्हा की ह्या सगळ्याच्या बाबतीत मुलांशी वागताना आज दुसरा एक परिस्थिती निर्माण झाली आहे. मुलांशी बोलायला आपल्याला किती वेळ आहे? खरंय. याविषयी जाणून घेते, पण कार्यक्रमातला पहिला प्रश्न तुमच्या परवानगीने आधी घेते. आणि तुम्ही आता माझ्या लक्षामध्ये आलेलं की तासभर मोठ्यांचा कान आधी धरणार आहात आणि मग लहानांकडे आपण वळणार आहोत. खरंच. पुढच्या पहिल्या प्रश्नाकडे वळूया. माझं नाव चंद्रकांत सोमनाथ निर्मळ आहे. सर, माझा प्रश्न असा आहे, मुलं गुन्हा का करतात व त्यांचा गुन्हा करण्यासाठी वापर केला जातो का? अगदी चांगला प्रश्न आहे. मुलं गुन्हा करतात, मगाशी म्हटलं त्याप्रमाणे परिस्थिती आणि व्यक्तीशी जबाबदार असतात. म्हणजे समजा एखाद्या मुलाच्या संदर्भात तो शाळेत जात नसेल आणि तो शाळेच्या बाहेर आहे, परिस्थितीमुळे असेल किंवा आणखीन कोणत्या पद्धतीमुळे असेल किंवा कामाला लागला असेल आणि मग हे जी मोठी मंडळी आहेत किंवा जी गुन्ह्यांच्या ऑलरेडी संपर्कात आलेले जे गुन्हेगार, सराईत गुन्हेगार आहेत, हे अशा मुलांना हेरतायत.
अच्छा. आता समाजात ही परिस्थिती आहे बर. की अशा प्रकारच्या मुलांना जे कठीण परिस्थिती असणाऱ्या मुलांना हेरणं आणि त्यांना नशेच्या हारी घालणं एका बाजूला, आणि दुसऱ्या बाजूने त्यांच्याकडून छोटे छोटे गुन्हे आधी पहिले करून घेणं बर. आणि मग सराईत गुन्ह्यांमध्ये त्यांना वाळवणं, हा एक मोठ्या प्रकारची चैन एका बाजूला सुरू आहे. एका हा एक वेगळा मोठा उद्योग आहे. एक मोठा उद्योग आहे आणि मोठा प्रश्न आहे एका बाजूला. हा एक भाग झाला. दुसरा भाग असा आहे की मुलं गुन्हा करतात कारण त्यांना समजावणारं, त्यांना समजून घेणारं किंवा त्यांना सांगणारं असं कोणीही मोठी व्यक्ती आता करत नाहीयेत. म्हणजे मी मगाशी प्रश्नात म्हणालो होतो त्या पद्धतीने की आपण मुलांशी किती प्रमाणात बोलतो हा महत्वाचा भाग आहे. काय बोलतो हा पण महत्वाचा भाग आहे. म्हणजे आत्ता काय होतंय, आपण व्यावहारिक प्रश्न, तू जेवलास का, तुला अभ्यास झाला का, शाळेत गेलास का, खेळलास का, ह्याच्या पलीकडे आपल्या काहीही विषय चर्चा नसतात. समाजात घडणाऱ्या गोष्टींवरती आपण मुलांशी चर्चा करतो. हे घडलं ते योग्य आहे की अयोग्य आहे ह्याच्यावर चर्चा करतो. आपल्याला काय वाटतं की मुलांना हे प्रश्न समजणार नाहीत, हे समजू शकणार नाहीत, पण तसं नाही. मुलांना सुद्धा समजतं. समाजात घडणाऱ्या गोष्टी त्या ऐकत असतात आणि त्या गोष्टींना जर आपण जर त्यांना सांगितलं नाही तोला मुलाने तर ते गुन्ह्यांच्याकडे जातात. हा महत्वाचा भाग येतो, खरंय. महत्वाचा भाग आहे आणि म्हणून ते गुन्ह्याच्या ह्या सगळ्याच्या आहारी जाऊ आहारी शकतात. जाऊ आता तुम्ही बोलताना एक चांगला मुद्दा मांडला, तो म्हणजे असा की मुलांशी आपण तोला मोलाचं बोलतच नाही. एक मुलांशी बोलणं म्हणजे लहान होऊन जाणं आहे, त्यापेक्षा अशी एक नकळत कुठेतरी चुकीची संकल्पना मनामध्ये ठसलेली आहे. त्यांच्याशी बरोबरीने जो संवाद व्हायला हवा तो नेमका कसा व्हायला हवा, जेणेकरून अपप्रवृत्ती आणि प्रवृत्ती या गोष्टी त्यांच्यापर्यंत पोहोचतील. बरोबर. एक तर असं आहे की अगदी लहान म्हणजे लहान होऊन गेलं पाहिजे अशातलं पण खरंय. कुठलाही काय म्हणतो त्याला आपण, नाटकीपणा असायची काहीच गरज नाही. अगदी मनमोकळेपणाने छानपैकी मित्रासारख्या जशा गप्पा मारतात तशा गप्पा माराव्यात आणि ह्या गप्पातूनच विश्व उलगडत जाईल. जर आपल्याला कितीही वाटलं हे कठीण आहे तरी त्या गोष्टीबद्दल बोलायला सुरुवात करावी, कारण आपल्या शास्त्रज्ञांच्या एकंदर याच्याप्रमाणे सांगितलेल्या पद्धतीने मेंदूचा विकास हा 5 वर्षामध्ये अति झपाट्याने होत असतो. 5 वर्षामध्ये जेवढ्या झपाट्याने होतो तेवढंच त्यांची ग्रास्पिंग पॉवर पण असते. त्यामुळे मुलाच्या सोबत ह्या सगळ्या गोष्टी जर आपण आता करत गेलो आणि जर चांगलं वाईट किंवा वेगळ्या पद्धतीने हे वाईटच का आहे हे चांगलंच का आहे अशा पद्धतीने आणि त्याला शास्त्रीय कारण देऊन आपल्याला जर समजावता आलं किंवा आपल्याला नाही समजावता आलं तर दुसऱ्याला काही सांगता येणं शक्य आहे का, असं जर आपण मुलांच्या सोबत केलं तर खरंच त्यांचा विकास चांगला होण्याची शक्यता. आणि मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे मुलं ती कृती करायच्या अगोदर विचार करतील आणि विचार आणि मूल्यांचा संघर्ष झाल्यावर चांगले विचार सुचतील. आणि म्हणून हे आत्ता गरजेचं आहे की मुलांच्या सोबत बोललं पाहिजे, त्यांच्याशी चर्चा चांगल्या पद्धतीने झाली पाहिजे या सगळ्या भागामध्ये, असं मला बरोबर वाटतं. तुमचा एक बोलण्यामध्ये कायम मुद्दा पहिल्यापासून आहे तो म्हणजे विचार, मूल्य आणि त्या दृष्टिकोनातनं कृती. आणि हेच मला वाटतं ही मेक जी आहे तीच घराघरामध्ये मिसिंग आहे. हीच साखळी सुटत चाललेली आहे. आता असं पण झालंय ना की आजी आजोबा घरामध्ये असतील ते तरी किती मुलांबरोबर काय काय बोलतात. आपण किती गोष्टी मुलांना सांगतो, पालकांनाच गोष्टी माहिती आहेत का हा आधी पहिला प्रश्न निर्माण होणार आहे. आता ह्याच्या पुढेकडे जाऊन तो भाग होणार, कारण गोष्टीतलं सामर्थ्य हे जितकं आपण पहिलं मानायचो ते आता तितकं राहिलं नाही. मुलांना गोष्टी सांगताना पण कठीण होतात, पालकांनाच माहित नसतात की गोष्टी काय आहेत. आणि आजी आजोबांना सुद्धा आजकाल गोष्टी माहिती असतील की नाही हा कठीण नाही. आमच्या आजी आजोबांना चांगल्या माहिती होत्या आणि त्यांनी आम्हाला तेवढ्या पद्धतीने चांगल्या पद्धतीने सांगितलं. हा जो विचार आहे हा कुठेतरी म्हणजे हे असं मी म्हणत नाही की जे जुनं आहे ते परत घ्या असं नाही, शाश्वत आहे, हे करावंच लागणार आहे. त्याच्यातूनच ही चर्चा घडेल. हा महत्वाचा भाग आहे, हे आम्हाला नमूद करायचा, या सगळ्या मुद्द्यांमध्ये नमूद करायचं. पालक म्हणून समोर जाताना आधी बालक म्हणून आपली घडवणूक कशी आहे आणि संस्कार आपण नेमके पुढे काय द्यायचे आहेत याचा एकदा बसून विचार व्हायला हवा. आणि दुसरं कसं आहे की बघा, आपण कायम बिझी असणारी मंडळी जरी असलो तरी गेल्याच्या नंतर सिरियल मध्ये अडकलेली मंडळी असतो आणि सिरियल मध्ये अडकल्याच्या नंतर मग मुलांच्या बरोबर बोलायला कुठला वेळ आहे. काहीतरी वेळ काढायला गरजेचं आहे. आपण म्हणतो की मीडिया ह्या सगळ्याला दोषी आहे, मुलांच्या गुन्हेगारीकडे वळवण्याच्या सुद्धा मध्ये रिमोट कोणाच्या हातामध्ये आहे आणि ती सवय कोणी लावायला हवी हा विचार तर करायला नको का. म्हणजे आपण प्रत्येक वेळेला दुसऱ्यांकडेच बोटं दाखवायचे का. हा, मीडियानी पण त्याची भूमिका बजावली पाहिजे. म्हणजे आजकाल ते सुद्धा मी एका बाजूला बघतो की वेगवेगळ्या प्रकारे हिंसाचाराच्या मीडियामध्ये इतक्या प्रकार, म्हणजे पिक्चराचं स्वरूप सुद्धा, चित्रपटाचं स्वरूप सुद्धा इतकं हिंसाचार प्रमाणात झालेलं आहे. म्हणजे सगळ्याच गोष्टी जर त्या मुलांच्या मनावर असतील आणि मग त्याच्यातून ते काढायचा प्रयत्न करा. बरोबर आहे, माध्यमांची भूमिका मोलाची आहे. हा तुमचा प्रश्न आहे. पुढचा प्रश्न बघूया काय.
माझं नाव प्रशांत मधुकर खामगावकर आहे. माझा प्रश्न असा आहे, मुलांच्या गुन्हेगारीत संबंधातील वय काय असते? माझं नाव गोविंद पिका जपकर आहे. माझा प्रश्न असा आहे, मुलांचे गुन्ह्यातील प्रमाण कमी करण्यासाठी कोणते उपाययोजना करणं गरजेचे आहे? साधारणपणे वय काय असतं मुलांचं? कायद्याप्रमाणे जे सांगितलेलं आहे ते असं आहे की 18 वर्षाच्या खालील जी मुलं असतात हे मुलं मानली जाते एका बाजूला. बरं. आता गुन्हेगारीतील मुलांचं स्वरूप जर बघायला आणि त्याचे कायदे म्हणजे त्याचं वय जर बघायला गेलं तर जे क्रूरतेचे गुन्हे आहेत ना हे थोडेसे जरा मोठ्या 16, 17, 15, 16, 17च्या आसपासच्या मुलांचे आहेत. बरं. आणि त्याच्या खालील जे छोटे 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 गुन्हे आहेत हे त्याच्या खालच्या म्हणजे साधारण तसं बघायला गेलं तर एक 10-11च्या नंतर ही मुलं गुन्ह्यांच्या आणि या सगळ्या भागामध्ये दिसतात. 10 वर्षाच्या पुढे 10 ते 18 हा हो, वयोगट आहे हो. असं हे आपण मोठा ढोबळ मानाने पकडूया. बरोबर बरोबर बरोबर. मग याच्यामध्ये त्यांचा अजून एक मुद्दा दुसरा होता की येऊच नाही म्हणून काय करावं. आता हा तर संपूर्ण 55 मिनिटांचा आपल्या डिस्कशनचा भाग आहे की येऊच नाही म्हणून नेमकं काय. पण मुळात बाल गुन्हेगारी असं म्हणतो, त्यांना तिथं ओढलं जाणं, जसं तुम्ही साखळी आहे सांगितलं, ही प्रोसेस नेमकी काय घडत असते? या मुलांना काय सांगितलं जातं आणि म्हणून ही मुलं तिथं वळतात? हे काय नेमकं घडतं? बघ, एक तर आहे की आत्ता सध्या दिसते म्हणजे आजच्या पेपरमध्ये सुद्धा तुम्ही वाचलं असेल तर कळेल की ड्रग्ज पुरवणारे भरपूर लोक आपल्या समाजामध्ये आहेत. नुकतंच एक नवीन प्रकारचं सुरू झालं जे मला नव्याने माहिती आहे. बरं. बटन नावाचं ड्रग्ज आहे. आता हे ड्रग्ज जेव्हा माणूस एखादा घेतो तेव्हा तो अतिशय व्हायलंट होतो. विक्रोळीमध्ये घडलेली एक गोष्ट मागच्या वेळेला घडलेली होती की त्या मुलाने ते बटन घेऊन तो आणि त्याचा मित्र त्याने घेऊन तो इतका व्हायलंट झाला की त्याने त्याच्या 75 वर्षाच्या आजीवरच बलात्कार करावा. आणि हे त्या नशेच्या आहारावर गेल्यावर तुमचं मेंदूवर नियंत्रण राहत नाही. हा त्याच्यातला एक महत्वाचा भाग. आणि तशा पद्धतीने या मुलांना ते करायला लावणं, एकदा तो त्या जाळ्यात अडकला का पुन्हा मग त्याच्या मागून घेणं, हा एक भाग झाला. पण हा सगळीकडेच हा भाग आहे असं माझं म्हणणं नाही. दुसरा भाग काय आहे तर मुलं हळूहळू शाळेच्या बाहेर जाणं किंवा शाळेतली कामं न करणं, मग हळू चोरी करायचं प्रमाण असणं किंवा दुसऱ्यांना मारण्याचं प्रमाण असणं, त्याच्यावर आपलं लक्ष नसणं आणि मग त्याच्यातून मोठा गुन्हे घडत जाणं, ह्या परिस्थितीकडे सुद्धा आपलं लक्ष नसतं आणि त्यामुळे मुलं सुद्धा या सगळ्या. तिसरा आणखीन मोठा प्रकार, दुसरा प्रकार आहे, मुलाच्या हातून नकळत चुकून काहीतरी गोष्ट घडते. अच्छा. आणि ही नकळत चुकून घडणारी गोष्ट जी आहे ही जेव्हा कायद्याच्या कचाट्यात सापडते तेव्हा त्या मुलाला जर आपण समजून घेतलं नाही, त्या परिस्थितीचा अंदाज घेतला नाही आणि त्याला त्या पद्धतीने जर आपण ट्रीटमेंट केली नाही तर हा मुलगा अजून पुढे जाऊन त्याच्या मनावर परिणाम होतो आणि मग हा सराईत गुन्हेगाराकडे वळायला लागतो. हा मोठा भाग मला आत्ताच्या सगळ्या माझ्या एकंदर अनुभवामध्ये दिसतो आहे. त्यामुळे आपल्याला जर ही रोखायची असेल तर मुळातच पहिल्यांदा हे लक्षात घेतलं पाहिजे की हे मुलांना पहिल्यांदाच जेव्हा या सगळ्या प्रकारात येतात, कायद्याच्या कचाट्यात सापडतात, तेव्हा त्यांना नेमकी परिस्थिती आणि कोण व्यक्ती जबाबदार आहे हे जर बघितलं आणि त्याच्यावर जर आपल्याला काम करणं सोपं झालं तर मग हे रोखणं खूप सोपं होईल असं मला स्वतःला खरंय या सगळ्यात वाटतं. यामध्ये ना तुम्ही आता म्हणताय त्याच्यामध्ये एक दिसतंय की जबाबदार कोण असं म्हटलं तर पहिल्या चुकीच्या वेळी ज्याने कान धरला नाही ती व्यक्ती जबाबदार. खरं. पण मग हे असं म्हणताना पहिल्या चुकीकडे सुद्धा हे वळणारी जी मुलं असतात ही समाजातली कोणत्या स्तरातली असतात? कोणता समाज जो आहे की जो मुलांकडे दुर्लक्ष केलं जातं आणि मुलं याकडे वळतात? पहा, आपला जो एकंदर डेटा जर बघितला तर त्याच्यामध्ये समाजातल्या सर्व थरातले म्हणजे शैक्षणिक चांगला स्तर असणारी, आर्थिक स्तर उंचावलेला असणारी, श्रीमंताची, गरिबाची सगळ्यांची मुलं याच्यामध्ये दिसतात. पण प्रमाण मात्र जे वंचित आहेत, समाजातले जे वंचित घटक आहेत, मग ते जाती जमातीने वंचित असणारे असतील किंवा आर्थिकतेने वंचित असणारी मुलं जी असतील तर ही सर्व मुलांच्या बाबतीमध्ये, कारण ती जास्त वल्नरेबल असतात ना, जास्त कठीण परिस्थिती असते आणि मग अशा मुलांना घेणं आणि त्याच्याकडून ते गुन्हे करणं किंवा त्यांच्या हातून गुन्हे घडणं हा साहजिकच एक मोठा भाग होऊन जातो. त्यामुळे ती मोठ्या प्रमाणातली मुलं आपल्याला दिसतात की जी ह्या सगळ्या गुन्ह्यांच्या प्रमाणात असणारी मुलं. पण काही मुलं असे सुद्धा दिसतात, म्हणजे नागपूरला मागे एखादी एक केस अशी घडली होती की त्या मुलांना बाईक होत्या त्यांच्याकडे, अतिश्रीमंत घरातली बाईक होत्या, पण त्यांना छंद काय होता तर गाड्या ज्या असतात 4 व्हीलर ज्या होत्या त्यांच्या काचा फोडायच्या. आता याच्यात मजा
मजा केवळ मजा म्हणून, आणि पालकांचा नसणारा, कुठल्याही प्रकारचा नसणारा धाक किंवा अति आपण म्हणतो लाड मोकळेपणा. किंवा अति मोकळेपणा, हा सगळा जो भाग आहे तो सगळा भागाच्या म्हणजे मला कोण काय करणार, माझं कोण काय बिघडवू शकतो, हा सगळा जो भाग आहे बेफिकिरीचं वर्तन, ह्या सगळ्या ही सुद्धा भाग एका बाजूला आहे. पण त्या मुलांच्या बाबतीमध्ये मी तुम्हाला सांगेन की तिकडच्या बालकल्याण समितीने आणि इतर लोकांनी म्हणजे बालन्याय मंडळांनी जी काही पद्धत अवलंबली त्याच्यामुळे त्यांच्यात जो बदल घडला तो महत्वाचा आहे. कारण त्यांनी काय सांगितलेलं की जे सिव्हिल हॉस्पिटल आहे म्हणजे जे आपले सरकारी रुग्णालय त्यामध्ये जाऊन लोकांची सेवा करावी ही त्यांना शिक्षा देण्यात आली होती. बर, त्या क्षणाला त्यांना कळलं की हे जीवन काय असतं. या मुद्द्याकडे अजून विस्तृतपणे अतिशय जाणून घेते. महत्त्वाचं. पुढचा मुद्दा घेऊया आणि पुन्हा या पुनर्वसन या मुद्द्याकडे हो, आवर्जून नक्कीच. वळूया. मी हर्षल शंकर गुरव. सर, माझा प्रश्न असा आहे, बलात्कार, खून अशा प्रकारच्या गुन्ह्यात समाविष्ट असलेल्या मुलांना कडक शिक्षा का करण्यात येऊ नये? माझं नाव माधवी चंद्रकांत निर्मळ. माझा प्रश्न असा आहे की गुन्हा करताना मुलं सापडल्यास त्यांचे पुढे काय होते? काय सांगाल? पहिल्यांदा आपण म्हणूया की गुन्हेगारीचं स्वरूप जे आहे ह्या दृष्टिकोनातनं केली जाणारी शिक्षा. बरोबर. तर आता आपण त्यांनी असं प्रश्न विचारला जसं बलात्कार आणि जे हिनस क्राईम आपण ज्याला म्हणतो क्रूरतेचे, त्याच्यामध्ये मुलं असले त्याला शिक्षा का करू नये. आपण थोडक्यात उदाहरणं काही घेऊ. म्हणजे दिल्लीचं घेऊया, आपण शक्ती मिलचं घेऊया. या सगळ्यांमध्ये मुलांचा असणारा सहभाग हा एका रात्रीतला झालेला नाहीये, हे आपल्याला समजून घ्यायला पाहिजे. म्हणजे ती मुलं म्हणजे दिल्लीतल्या शक्तीच्या संदर्भातला जर विचार केला तर तो क्लीनर म्हणून काम करायचा. आपण सर्व मंडळी त्या गाडीतून किती वेळा गेलोत आणि किती वेळा आपण त्याला त्या प्रश्नाला म्हणजे सामोरं बघितलं आहे आणि त्याच्याबद्दल कोणाला काही चौकशी किंवा कोणाला सांगण्याचं काम केलंय आपल्याकडून घडलेलं नाही. तो सातत्याने त्या लोकांच्या बरोबर राहणारा मुलगा आणि मग कालांतराने या गुन्ह्यामध्ये गेला, हा एक भाग महत्वाचा आहे. म्हणजे परिस्थिती कारणीभूत. बरोबर. आणि तसंच शक्ती मिलच्या संदर्भात शाळा सोडून ही मुलं त्या ठिकाणी आहेत. कोणाला कधी वाटलं नाही या सगळ्या संदर्भात विचारावं, बोलावं, काहीच वाटलेलं नाही. आणि त्याच्यामुळे हे गुन्हा त्यांच्या हातून घडला. नक्कीच त्यांच्या हातून अति क्रूर गुन्हा घडला आहे हे मी मान्य करतो. पण तो घडविण्यासाठी त्यांच्यासोबत असणारा जो प्रौढ वर्ग आहे, हा प्रौढ वर्ग त्यांना गुन्हा करायला का भाग पाडतो किंवा त्यांना गुन्हा करताना रोकत का नाही, हा पण महत्वाचा भाग आहे. म्हणजे ज्याने जे प्रौढ व्यक्ती आहे त्याला खरं तर आणखीन दुप्पट शिक्षा झाली पाहिजे की तू त्या मुलाला का करायला, तुझ्या समोरचा तो मुलगा करत होता, तू का नाही रोखलंस. म्हणजे ही आपल्या स्वतःच्या मनातली जी मुलांच्या संदर्भातली जी जाणीव आहे ह्या संदर्भात कुठेतरी आपल्याला त्या लक्ष ठेवायला पाहिजे. त्यामुळे या मुलांना कायद्याप्रमाणे शिक्षा ही जी असते ही वेगवेगळ्या पद्धतीची शिक्षा करावी लागते. पण ती शिक्षा म्हणजे त्यांच्या सुधारणा व्हावी, त्यांच्यात मूल्यांमध्ये सुधारणा व्हावी, त्यांच्या विचारांमध्ये सुधारणा व्हावी आणि केलेल्या चुकीचं समर्थन न करता त्याला आपल्याला कसं दूर करता येईल आणि वेगळ्या वागणं कसे करता येईल आणि समाजात पुन्हा एकदा उजळ माथ्याने त्यांना कसं जगता येईल, हा सगळ्यात महत्वाचा भाग त्याच्यात बघितला बरोबर आहे गेला पाहिजे. बरोबर आहे, हा भाग आहे. दुसरा प्रश्न त्यांचा, दुसरा जो मुद्दा आहे तो पुनर्वसनाचा मोठा आहे आणि त्याविषयी मला विस्तृतपणे जाणून घ्यायचं की गुन्हा घडला आणि पुढे जायचंय. पण वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. बघत रहा सखी सह्याद्री, आजचा गंभीर विषय बालगुन्हेगारी. नमस्कार. हॅलो डॉक्टर. 24908050 किंवा 24988050. विसरू नका हे संपर्क क्रमांक, कारण विविध आजारांविषयी तुमच्या विविध प्रश्नांचं निराकरण होणार आहे याच क्रमांकावर. आमच्या कार्यक्रमात अर्थात हॅलो डॉक्टर मध्ये ॲलोपॅथी, आयुर्वेद, होमिओपॅथी, योगशास्त्र, संयुक्त उपचार पद्धती या आरोग्य शाखांमधील विविध तज्ञांशी आपण चर्चा करणार आहोत आणि जाणून घेऊया आपलं आरोग्य निरोगी ठेवण्याचं रहस्य. पाहायला विसरू नका हॅलो डॉक्टर दर बुधवारी आणि गुरुवारी रात्री 8 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर. हॅलो डॉक्टर बुधवार आणि गुरुवार रात्री 8 वाजता आणि सोमवार आणि मंगळवार सकाळी 11 वाजता. ब्रेकनंतर सखी सह्याद्रीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आजच्या सखी सह्याद्रीकडे वळण्यापूर्वी जाणून घेऊया हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाविषयी. बुधवार दिनांक 28 नोव्हेंबर
रात्री 8 वाजता सह्याद्री वाहिनीवर हॅलो डॉक्टर प्रायोजित कार्यक्रमाचा विषय आहे मानसिक आजार आणि आयुर्वेद. यात सहभागी होणार आहेत वैद्य समीर जगदग्नी. सूत्रसंचालन करतील डॉक्टर अपर्णा राऊत. 26 नोव्हेंबर रात्री 8 वाजता. गुरुवार 27 नोव्हेंबर रात्री 8 वाजता सह्याद्री वाहिनीवर हॅलो डॉक्टर या प्रायोजित कार्यक्रमाचा विषय आहे रक्ताचा कर्करोग, मेंदूचे आजार आणि स्टेम सेल थेरपी. यात सहभागी होतील डॉक्टर अनंत बागुल आणि कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करतील स्वराली मराठे. तेव्हा बघायला विसरू नका हॅलो डॉक्टर. आता वळूया आजच्या भागाकडे. सखी सह्याद्रीचा आजचा विषय आहे समाजातली बालगुन्हेगारी आणि विकास सावंत सर या दृष्टिकोनातून आपल्याला मार्गदर्शन करतात. बालगुन्हेगारी याचे विविध पैलूंविषयी आपण आता तुमच्याकडून जाणून घेत आहोतच, पण हे गुन्हे घडल्यानंतर नको जायला हे मान्य आहे, पण तर नको त्या वाटेवरती गेल्यावर तिथून सरळ मार्गावरती काय करायचं, कसं वळायचं? बरोबर. तो मगाचा प्रश्न होता त्या पद्धतीने आपण विचार करू की ही मुलं एकदा ह्या कायद्याच्या कचाट्यात सापडली का पुढे काय होतं, पुढे काय. यांच्यातर्फे त्या पोलिसांच्या मार्फत या मुलांना बाल न्याय मंडळ नावाची एक व्यवस्था जिल्हास्तरीय आहे की जिथे त्यांना प्रोड्यूस 24 तासाच्या आत दाखल करावं लागतं या मुलांना. बाल न्याय मंडळामध्ये एक मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट, चीफ मॅजिस्ट्रेट असतात आणि 2 सोशल वर्कर्स असतात की ज्यांना बेंच ऑफ मॅजिस्ट्रेट म्हटलं जातं. ह्या तिघांनी मिळून या मुलांच्या संदर्भात विचार करायचा असतो. मग ही मुलं जेव्हा बाल न्याय मंडळाकडे येतात त्यावेळेला त्यांची सर्व पार्श्वभूमी आणि हा गुन्हा कसा घडला या सगळ्या संदर्भातली जाणून घेतलं जातं. तिथे एक प्रोबेशनल ऑफिसर म्हणजे पर्यवेक्षक अधिकारी असतात. हे त्या मुलाच्या सगळा माहिती घेणं, कशा पद्धतीने त्याचं काउन्सिलिंग करणं, हा सर्व काम ते त्यांच्याबरोबर त्या मुलाबरोबर करत असतात, सुरू असतात. आणि मग त्याच्या अनुषंगाने हा गुन्हा घडण्याच्या बाबतीमध्ये परिस्थिती आणि व्यक्ती कोण जबाबदार आहेत हे शोधून काढलं जातं आणि त्याच्या अनुषंगाने तोपर्यंत त्या मुलाला बाल निरीक्षण गृहामध्ये आपल्याला ठेवलं जातं. किंवा जर गुन्ह्याचं स्वरूप काय प्रमाणे त्याच्यावर ते लक्षात घेतलं जातं. अन्यथा त्याला जामीन देण्याचा पोलिसांना देखील अधिकार आहे आणि त्याला जामीन मिळणं हा त्या मुलाचा देखील अधिकार आहे. अच्छा. फक्त जर मुलगा जामीन दिल्याच्या नंतर एखाद्या गुन्हेगाराच्या किंवा त्याला जीविताला धोका असण्याची किंवा त्याचं आयुष्याला वळण मिळण्याची, वेडवाकडं वळण मिळण्याची जर शक्यता असेल तर मात्र त्याला जामीन नाकारला जातो आणि मग त्याला बाल निरीक्षण गृहामध्ये ठेवलं जातं. त्याच्याबरोबर बाकीच्या सगळ्या गोष्टी ज्या एज्युकेशनच्या शिक्षणाच्या संदर्भात असतील किंवा मूल्य शिक्षणाची असतील, वाढीच्या दृष्टिकोनातून प्रयत्न केले जातात. थोडक्यात सुधारण्यासाठी त्याला वाव दिला जातो. पुढचा मुद्दा काय तो बघते आणि पुन्हा या विस्तृत मुद्द्याकडे वळते. माझं नाव आहे प्रीतम रावी शिर्के. माझा प्रश्न असा आहे, जी मुलं गुन्हा करतात ती मुलं कोणत्या विशिष्ट सामाजिक वर्गातली असतात का? मी संतोष लाड. सर, माझा प्रश्न असा आहे की आजकाल मुलांची शारीरिक वाढ फार जलद गतीने होते, त्यामुळे ते गुन्हे करताना अधिक आक्रमक होतात असे वाटते. जर शारीरिक वाढीचा गुन्ह्यातील क्रूरतेशी काही संबंध आहे का? तुम्ही जो पुनर्वसनाचा मुद्दा सांगत होता तो आणि शारीरिक वाढ ह्याला आपण जोडून हा मुद्दा पुढे नेऊया. बरोबर. पुनर्वसनाच्या संदर्भात आता ह्या सगळ्याच्या नंतर त्या मुलाला पुन्हा त्या पालकांच्याकडे आपल्याला सोडायचं आहे. अगदी. म्हणजे जास्तीत जास्त 18 वर्षापर्यंत आणि त्याच्यानंतर आणखीन 2 वर्ष म्हणजे 21 वर्षापर्यंत त्याला आपण त्याच्याबरोबर बाल न्याय मंडळ काम करू शकते असं कायद्याने आहे. पण तो मूल जर त्याला ज्या कुटुंबामध्ये सोडायचं आहे त्याच्यासोबत जर काम केलं नाही तर पुन्हा त्या परिस्थितीत जाणार. अरे बापरे. हे आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे. आणि आजची सगळ्यात मोठी मेख तीच आहे की या पालकांच्या सोबत काम करण्यासाठी अतिशय कमी मनुष्यबळ आपल्याकडे उपलब्ध आहे एका बाजूला, आणि दुसऱ्या बाजूला या पालकांच्या सोबत काम करायला खरंच कोणी नाहीये. या सगळ्या संस्था सुद्धा अतिशय कमी आहेत की या पालकांच्या सोबत काम करणाऱ्या. त्यामुळे तो मूल पुन्हा त्या परिस्थितीमध्ये जाऊ नये म्हणून सातत्याने त्याचा पाठपुरावा करणं, त्याला जी काही मदत लागेल, मग शिक्षणाची असेल, मूल्यांच्या विचाराची असेल किंवा आणखीन इतर कोर्सच्या संदर्भात असेल, ते आपण त्यांना द्यायला पाहिजे, पुरवायला पाहिजे. आणि त्यांना शिक्षा देत असताना सुद्धा अशा प्रकारची शिक्षा द्यावी की ज्याच्यातून त्याचं परिवर्तन होईल, मतपरिवर्तन
परिवर्तन होईल असं एक मार्ग वातावरण त्याच्यातून निर्माण व्हायला व्हायला. कारण मला एक कळतं माझ्या सगळ्या अनुभवावरून की प्रत्येक मुलाकडे काही ना काहीतरी कलागुण असतात, कौशल्य असतं, त्याचा वापर ह्या शिक्षेसाठी करून घेतला पाहिजे. अच्छा, जर तो त्याच्या आवडीच्या आणि त्या सगळ्या तशा पद्धतीचा त्याला काही आपण जर काम करता दिलं असेल आणि त्याच्या समाजाशी तो संबंध प्रस्थापित केलेला असेल तर मात्र तो पुन्हा वळत नाही. हे सर्व सिद्ध आहे आणि सगळीकडे अशा प्रकारची सिद्धता झालेली आहे, हे एक बघायला पाहिजे बरोबर आपल्या बाजूला. दुसरा एक प्रश्न जो त्यांनी शारीरिक वाढीच्या म्हटलं होतं. संदर्भात खरंच आहे की शारीरिक वाढ ही अतिशय जोरात आणि मोठ्या प्रमाणात होते, पण मेंदूची वाढ तेवढ्या मोठ्या प्रमाणात होत नाही. हा एक भाग आपल्याला बघायला समज पाहिजे. तेवढी समज विकसित तेवढी झालेली विकसित नाहीये. झालेली नाही. म्हणजे ते मूल जे कृत्य करतं हे कृत्य करत असताना त्याच्यावर त्याचं नियंत्रण नसतं. कृत्य करत असतं ते चांगलं का वाईट याचाच विचार समजा ते करेल एका वेळेला, पण त्याच्यावर जे नियंत्रण, आपण मोठी मंडळी कृत्य करत असताना त्याच्यावर आपलं नियंत्रण पण असतं. बरोबर. हे नियंत्रण मुलांना जरी त्यांची शारीरिक वाढ झालेली असेल तरी होतेच असं नाही. म्हणजे उदाहरणार्थ नागपूरलाच मागच्या वेळेला घडलेले की एका मुलाने 150 वार जे एका माणसावर 4-5 मुलांनी मिळून केलेले होते. आता हे कृत्य करत असताना आपण काय करतो ह्याचं भान त्यांना नाहीये, पण ते करायचं आहे आणि ते मनातली जी काही राग आहे किंवा जे द्वेष आहे तो हा बाहेर राग पडला आणि पाहिजे. द्वेष काढण्यासाठी आज मुलांकडे प्लॅटफॉर्म आहे. समाजामध्ये हा प्लॅटफॉर्म नाहीये उपलब्ध. ना तो शाळेतल्या शिक्षकांकडे आहे, ना घरातल्यांकडे आहे, ना आणखीन कोणाकडे आहे. म्हणजे ती ऊर्जा जी आहे ती विचित्र पद्धतीने वाम मार्गाला वापरली जाते लागली आणि त्यांच्याशी बोलणारे एक प्लॅटफॉर्म आपल्याला निर्माण केलं पाहिजे, हा महत्त्वाचा. त्यामुळे शरीराची ताकद आहे पण विचारांची ताकद मात्र अजूनही परिपक्व झालेली नाहीये. हा विचार खूप महत्त्वाचा आहे आणि त्याच्यावर आपलं जास्त लक्ष देणं मला गरजेचं, मला असं हा वाटतं की मुद्दा जो गरजेचं आहे. मांडला सरांनी हा अतिशय विचार करण्याजोगा आहे. शरीराची ताकद आहे, विचार आणि मनाची ताकद जी आहे ती लहानांपासून मोठ्याने विचार प्रत्येकाने करायला हवा. ही ताकद माझ्याकडे आहे का? आणि त्याचबरोबर तुमचा अजून एक मुद्दा जो आहे तो खरंच प्रत्येकाने लक्षात घ्यायला हवा, तो म्हणजे या क्षेत्रामध्ये कार्य करण्यासाठी ज्येष्ठांची, सामंजस्य असलेल्या नागरिकांची आवश्यकता आहे. काय करू असा जेव्हा प्रश्न पडतो तेव्हा काय करू शकत नाही ते सांगा. सरांसारखी मोठी उदाहरणं आपल्या समोर आहेत की ज्यांनी या क्षेत्रामध्ये येऊन आवर्जून आपलं योगदान द्यायला हवं. समाजाचा घटक म्हणून जेव्हा आपण बघतो तेव्हा गुन्ह्याकडे जे गुन्हेगार असतात त्या मुलांकडे बोटं दाखवण्याचं काम आपण जेव्हा करतो तेव्हा 3 बोटं माझ्याकडे रोखली आहेत, मी काय करू शकते असा विचार व्हायला हवा. तुम्ही त्या क्षेत्रामध्ये काम करत आहात म्हणून तुमच्याद्वारे सगळ्या प्रेक्षकांना सांगा की काय सामान्य माणूस करू शकतो. एक तर सगळ्यात महत्त्वाची अशा प्रकारची मुलं आपल्याला जिथेही बी दिसतील तर सगळ्यात सोपं काम म्हणजे मला वेळ नसेल पण किमान मी 10-9-8ला फोन करू शकतो का, हा मुलांच्यासाठी असणारी एक हेल्पलाईन आहे की जिथे तुम्ही कॉल केल्याच्या नंतर त्या मुलांना अटेंड केलं जाईल, त्यांच्याबद्दल लक्ष घेतलं जाईल. आपल्या आजूबाजूच्या आपल्या आपण पुन्हा एकदा सांगूया. 1098 1098 हा फ्री नंबर आहे. 1098 हा क्रमांक आहे आणि या क्रमांकावर आवर्जून आपण संपर्क साधू शकतो. पुढच्या मुद्द्याकडे वळते आणि 1098 विषयी पुन्हा जाणून घेते. माझं नाव आसावरी देवीदास पाटील. माझा प्रश्न असा आहे, गुन्हेगारी प्रवृत्ती वाढविण्यामध्ये माध्यमाचा सहभाग महत्त्वाचा आहे असे वाटते. त्यासाठी काही उपाययोजना करायला हव्यात. हा रोख आमच्याकडे आहे, आमची भूमिका काय असावी. एक त्याचबरोबर कार्यकर्ते आणि सामाजिक नागरिक या दोन्ही दृष्टिकोनातून मी तुमच्याकडनं जाणून घ्यायला आवडेल की सामान्य माणसाची सुद्धा भूमिका कशी असावी. जसं तुम्ही 1098 विषयी सांगितलं तसं काय काय अजून सामान्य माणूस, माध्यम, कुठलाही मंच काय करू शकतो. ज्येष्ठ नागरिक संघ सुद्धा याच्यामध्ये अगदी खरंच चांगला मुद्दा तुम्ही उचललात. कारण ज्येष्ठ नागरिक मंचांनी सुद्धा आज जर आजी आजोबांची भूमिका निभवायला सुरुवात केली, मुलांशी गप्पा मारायला सुरुवात केली, त्यांच्याशी बोलायला, आज काय म्हणतात आजचं हे आजची पिढी ही अशी आहे, आजची पिढी ही बर्बाद झालेली आहे, सगळ्यांनी बोटं दाखवा. अगदी बरोबर. पण त्यांच्याबरोबर बोलायला सुरुवात करायला पाहिजे, त्यांचे विचार समजून घ्यायला पाहिजेत आणि मग आपले विचार बोलायला पाहिजेत. असं कुठेतरी जर घडलं, एका बाजूला हा भाग, दुसऱ्या बाजूला आपल्या आजूबाजूची असणारी जी मुलं, आपल्या आजूबाजूची मुलं जी आहेत ती काय करता आहेत किंवा काय चाललंय त्यांचं हे जरी आपण बघितलं आणि जर वेगळी काहीतरी लक्षात आली तर त्यांना तिथे थांबवणं, त्यांच्या त्या सगळ्या कृत्यांबद्दल त्यांना विचारणं, असं जरी केलं तरी मुलांना कळेल की आपली दखल घेणारी कोणीतरी लोक आहेत, आपल्याला त्या पद्धतीने वागायला. तिसरा भाग
पोलीस पातळीवरती एक सगळ्यात महत्त्वाचा भाग मला वाटतं करायला हवा. त्यामुळे अशा प्रकारचं मूल पहिल्यांदा जेव्हा अशा स्थितीमध्ये सापडतं, हा नक्कीच की त्याच्याकडून जर गंभीर गुन्हा घडला असेल आणि पहिल्या वेळेला घडला असेल तर ती परिस्थिती त्याला जबाबदार आहे हे त्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे आणि त्या पद्धतीने त्याच्याशी ट्रीटमेंट करायला पाहिजे. गुन्हेगाराप्रमाणे ट्रीटमेंट करता कामा नये, नाही तर तो आणखीन त्याचा वेगळा अर्थ कारण त्या परिस्थितीमध्ये केलेली ती परिस्थिती तर नाही समजून, गुन्हा काय केला हे बघायचं आहेच, पण त्याच्या अगोदर परिस्थिती काय ही आधी समजून घेणं गरजेचं आणि त्या पद्धतीने त्याला मदत केली तर खरंच तो मुलगा समजून घेईल आणि त्याच्या पुढे. कारण मला आत्ता लेटेस्ट एक उदाहरण असं सापडलं की एक मुलाने गुन्हा केला, त्यानंतर तो इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंग झाला. बर, इंजिनिअरिंग म्हणजे गुन्हा 18 वर्षाच्या आतमध्ये केला होता, इंजिनिअरिंग झाला, त्याच्यानंतर देखील त्याला बऱ्याच वेळेला पोलीस स्टेशनमध्ये बोलवण्यात आलं, म्हणजे अजूनही त्याला बोलवण्यात येतं. हा अतिशय त्याच्या मनावरती परिणाम करणारा. आता तो मुलगा त्या लाईनला नाही हे आपलं सौभाग्य आहे कारण त्याने त्या पद्धतीने विचार केला, पण सगळीच मुलं असं करतात असं काही नाही. तो म्हणतो मी जर सुधारायचा प्रयत्न करतो आणि तुम्ही अशा पद्धतीने जर करत असाल तर मी तेच करीन. भूतकाळ मागे खेचतो तो आपल्याला एक लक्षात कुठेतरी घ्यायला पाहिजे त्या मंचावरती. दुसऱ्या मंचावर म्हणजे जे सर्वसामान्य नागरिक आणि बाकीचे सर्व मंडळी आहेत यांनी सुद्धा हा विचार करायला पाहिजे की ह्या मुलांच्या संदर्भामध्ये अशा प्रकारच्या म्हणजे अशा ठिकाणची गुन्ह्यांची ठिकाणं असतात अशा ठिकाणी, किंवा जसे निर्जन स्थळ असतं किंवा अशा ठिकाणी मुलं फिरत असतील किंवा आणखीन वेगळे असतील तर असे आपले लक्ष असणं आणि त्याच्याबद्दल आपल्याला समजा काही नाही करता आलं तरी जसं मगाशी मी सांगितलं त्या नंबरवर कळवणं. 103 हा पोलिसांचा नंबर आहे, त्याच्यावर सुद्धा आपल्याला करतं आणि हा मात्र अतिशय चांगला नंबर आहे की जिथे 5-10 मिनिटात दखल घेतली जाते, लगेच दखल घेतली जाते आपल्या पोलिसांकडून. त्यामुळे 103 ला जरी तुम्ही कॉल केलात आणि सांगितलं तरी ती परिस्थिती आपल्याला आटोक्यात येणं शक्य असेल. ज्यांना शक्य असेल त्यांनी पालकांच्या सोबत चर्चा करणं, त्यांना काही मदत लागत असेल तर त्यांच्याबद्दल बोलणं. आणि मी काही समाजसेवा संस्थांना सुद्धा सांगू इच्छितो या माध्यमातून की या मुलांच्या पालकांसोबत काम करण्यासाठी संस्था असणं आणि त्यांनी काम करणं ही खरंच गरज आहे. आपल्या समाजामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये अतिशय संस्था आहेत, खूप संस्था आहेत, बरोबर, पण या मुलांच्या सोबत काम करणाऱ्या हाताच्या बोटावर मोजणे इतक्याच संस्था आहेत. म्हणजे तुमचा सहभाग आवश्यक आहे. या सहभागी व्हा आणि वेगवेगळ्या पद्धतीने समाज सुधारण्याच्या या मोहिमेमध्ये दाखल व्हा हे सरांचं वारंवार म्हणणं आहे. पुढच्या मुद्द्याकडे वळूया. मी अश्विनी पाले. माझा प्रश्न असा आहे की या मुलांसाठी कोणते कायदे अस्तित्वात आहेत व त्यात काय सांगितलेले आहे? आपण आधी पहिलं माध्यमाचा प्रश्न घेऊया जो मागे आपण राहिला होता. अवश्य. एक मी तुम्हाला खरंच एक उदाहरण सांगतो की आपल्याकडे आता जर बघितलं तर क्राईम रिपोर्टचा एक वेगळा सिलसिला चालू झालेला आहे, अगदी मोठ्या प्रमाणात सिलसिला. मला हे कळत नाही, खून झाला हे दाखवण्यासाठी खून झालेला आणि रक्त दाखवणं गरजेचं आहे? ते खून केला आहे हे सांगून बोलून आणि वेगवेगळ्या ग्राफिक्सच्या माध्यमातून सांगता येणं शक्य आहे, पण ही क्रूरता आणि हे एवढं मोठं पीक एका बाजूला, दुसऱ्या बाजूला वेगवेगळे जे हिंदी पिक्चर किंवा आणखीन वेगवेगळे पिक्चर्स जे आहेत, मराठी पिक्चरमध्ये सुद्धा काही प्रमाणात अशा पद्धती आहे की जिथे मोठ्या प्रमाणात हिंसाचार दाखवला जातो. काय मानसिकता समाजामध्ये तयार होईल या सगळ्या याच्यातून. पण या सगळ्यात मला एक खरंच कौतुक आहे सह्याद्रीचं, कारण त्या ठिकाणी मी बऱ्याच वेळा पाहतो की तिथे अशा प्रकारची इतकी हिंसकता दाखवली जात नाही. हा वसा कुठेतरी सगळ्या मीडियानी घेणं गरजेचं आहे. मी प्रामाणिकपणे या सगळ्या गोष्टी सांगतो की मुलांच्या समोर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला कशा परीने मांडता आल्या पाहिजेत आणि आपल्या समाजामध्ये आपण एकटेच जगत नाही आहोत, मुलं सुद्धा आपल्या सोबत आहोत हे कुठेतरी लक्षात ठेवलं पाहिजे आणि त्या पद्धतीने पुढे आपल्याला जाता येणं शक्य आहे का हा एक भाग भेटलाय. कायदे कोणते आहेत? या मुलांच्यासाठी असणारा ज्युव्हेनाइल जस्टिस ॲक्ट म्हणजे बाल संरक्षण कायदा, काळजी आणि संरक्षण कायदा 2006 हा कायदा आहे की जो या सगळ्या संदर्भात काम करतो आणि त्याच्यामध्ये या मुलांना ज्यांच्या हातून गुन्हा घडलेला आहे अशा मुलांना फाशीची शिक्षा किंवा जन्मठेपेची शिक्षा करता येत नाही आणि जास्तीत जास्त 3 वर्षाची शिक्षा फक्त या कायद्यानुसार सांगितलेली आहे. पण या सगळ्यांच्या मध्ये त्या मुलांना सुधारण्याच्या दृष्टिकोनातून मोका देणं आणि तशी संधी उपलब्ध करून देणं आणि साधनं उपलब्ध करून देणं हा महत्त्वाचा भाग आहे. एक तर संधी दिली पाहिजे आणि त्याच्याबरोबर साधनं दिली पाहिजेत.
हा भाग आणि त्याला पोषक वातावरण तयार केलं पाहिजे. आज हे घडत नाहीये. जो मूल ज्या बालन्याय मंडळाकडे येतंय, या बालन्याय मंडळाकडे येणाऱ्या मुलाला अशा प्रकारची भावना, अशा प्रकारची वागणूक मिळत नाहीये. ही मिळायला हवी. तर त्या मुलाचं कुठेतरी दुसरी महत्त्वाची गोष्ट जी मला स्वतःला कायद्याच्या बाजूने लक्षात येते ती म्हणजे कायद्याच्या कचाट्यात सापडलेलं मूल हे काळजी आणि संरक्षणाचं पण मूल असतं. खरंय, हे लक्षात घेतलं पाहिजे. मुलाचा मुद्दा आहे. कारण बालन्याय मंडळामध्ये असणाऱ्या लोकांनी जर ह्याचा विचार केला आणि बालकल्याण समितीकडे अशा मुलांना जर सुपूर्द करता आलं आणि त्यांच्या थ्रू त्यांचा फॉलोअप करता आला, हा जर आपल्याला मुद्दा लक्षात घेतला तर त्याला काळजी आणि संरक्षण हवंय हे जर आपण मान्य केलं तर त्या मुलाचं खरंच उज्ज्वल भविष्य आहे असं मला जाणीवपूर्वक खरंच वाटतं. जाणीवपूर्वक वाटतं. मंडळी, ही चर्चा अशीच सुरू राहील. वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. बघत रहा सखी सह्याद्री. मुलं म्हणजे देवाघरची फुलं. बालमजुरांच्या संख्येच्या बाबतीत भारत सगळ्यात अग्रेसर आहे. 3 वाजता मी कामाला जाते, त्याच्या आधी मी माझा अभ्यास करते. का बरं ही अशी परिस्थिती? प्रत्येकाला पोटभर नसेल, आपण थोडं तरी खायला मिळावं म्हणून मी काम करते. मुलांकडून काम करून घेणं सोपं जावं म्हणून मोठी माणसं गरिबीच्या नावाखाली मुलांना काम करायला भाग पाडतात. शाळा सुटली, पाटी फुटली, आई मला भूक लागली. सकाळचा नाश्ता करताना आपण राजासारखं जेवावं आणि दुपारचं जेवण करताना एका कामगारासारखं. आपल्या गरजेनुसार आपल्याला खायचंय. या धावण्याच्या नादामध्ये आमच्या छोट्यांचं बालपण कुठे हरवतंय का? पालकांमध्ये वेळ न देता येण्यामुळे संशय घेण्याचं प्रमाण खरंच खूप वाढलंय. मला माझ्या आईबाबांसारखंच वागायचंय. यंग तरंग प्रसारण मंगळवारी सायंकाळी 5:05 गुरुवारी रात्री 10 वाजता आणि रविवारी सकाळी 10:30 वाजता. ब्रेकनंतर सखी सह्याद्रीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आजच्या आपल्या विषयाकडे वळण्यापूर्वी जाणून घेऊया आपला पुढचा शुक्रवारचा सखी सह्याद्रीचा विषय. सखी सह्याद्री शुक्रवार 28 नोव्हेंबर दुपारी 1 वाजता सह्याद्री वाहिनीवर. विषय आहे त्यागलेल्या मुलांच्या व्यथा आणि यात सहभागी होत आहेत सामाजिक कार्यकर्ते विकास सावंतजी. सूत्रसंचालनासाठी मी तुमच्याबरोबर असेनच. म्हणजे नोव्हेंबर महिन्याचं औचित्य साधत बालदिनाचा हा महिना आहे आणि या दृष्टिकोनातनं या महिन्यामध्ये आपण मुलांच्या दृष्टिकोनातून हे प्रत्येक शुक्रवारी विशेष कार्यक्रम करत आहोत. त्यातलीच ही आजची कडी ती म्हणजे समाजामधली बालगुन्हेगारी. हे समाजातले बालगुन्हे नेमके काय असतात, कसे असतात, त्याची पाळंमुळं आणि घटक म्हणून आपली भूमिका या सगळ्याविषयी सावंत सर आपल्याला सांगतात. सर, पुनर्वसन हा मुद्दा आणि त्याचबरोबरीने पुनर्वसनातून पुढे जाणं याविषयी. बरं, पुनर्वसनामध्ये आपल्याला हे मगाशीपासून मी जसं सांगतोय तसं या मुलांच्या पालकांच्या सुद्धा काही व्यथा असतात. ह्या सुद्धा आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. मुलांच्या सोबत बोलणं आणि त्यांच्या व्यथा समजून घेणं हा एक महत्त्वाचा भाग आहे. दुसऱ्या बाजूला ते मूल जर शिक्षणापासून वंचित झालेलं असेल तर त्याला पुन्हा शिक्षणाच्या जागी आणणं आणि त्याला शिक्षणाच्या प्रवाहात आणणं हा एक भाग. जर त्याला कौशल्य शिक्षणाचा अभाव असेल, कौशल्य शिक्षण हवे असेल किंवा त्याला त्याची ऊर्जा वेगळ्या पद्धतीने कशी वापरता येईल हा सगळा उपयोग करून घेता येईल. किंवा काही गोष्ट अशी सुद्धा असते, काही गोष्टी या पिअर ग्रुपमध्ये घडतात, आपल्या सोबतीच्या सोबतींमुळे घडतात. एक छान प्रयोग मागच्या वेळेला त्या आमिर खानच्या त्या प्रोग्राममध्ये सांगितलेला तो जो खेळ जो आहे हा खेळाचा उपयोग आपल्याला करता येणं शक्य आहे. मुलांच्या सोबत खेळता येणं शक्य आहे, त्याच्याशी एकरूप होऊन जाणं आणि हे महत्त्वाचं आहे. आणि दुसरं म्हणजे त्या मुलाला उपयुक्त असणाऱ्या ज्या गोष्टी आहेत या गोष्टींचा आपल्याला पाठपुरावा करता येईल. कारण पाठपुरावा होत नाही हा आताचं सत्य आहे. त्यामुळे पाठपुरावा होणं गरजेचं आहे, त्याच्याशी सातत्याने संपर्क असणं गरजेचं आहे आणि हा संपर्क जिल्ह्याच्या किंवा सरकारच्या जे पर्यवेक्षक अधिकारी आहे यांच्याकडून होणं गरजेचं आहे. आणि त्याच्यासाठी ती मनुष्यबळ वाढवणं, त्याच्यासाठी असणारे मुबलक आर्थिकता वाढवणं हा सगळा भाग मला वाटतं गरजेचा आहे, असं महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. आणि सोबतीने शाळा एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला पालक आणि तिसऱ्या बाजूला आपण समाज असं सर्वांनी मिळून त्या सगळ्याच्या संदर्भात त्या मुलाच्या सोबत काम करणं गरजेचं आहे. तर तो प्रश्न सुटेल एका मला बरोबर आहे. यामध्ये जर असं असतं ना की एकदा गुन्हा घडला, गुन्हा हा काही ठरवून घडत नाही, नकळत घडतो म्हणून तो गुन्हा असतो किंवा ती वाट जी आहे ती चुकीची आहे हे कळतं घडून गेल्यानंतर. पण बोटं मात्र सतत दाखवली जातात. आता जेव्हा मुख्य प्रवाहामध्ये या मुलांना सामील करून घ्यायचं आहे, त्या मुलांची पण इच्छा आहे, तेव्हा समाज भूमिका कशी असावी?
मग यामध्ये बरोबरचे शाळेमधले बरोबर. सवंगडी सुद्धा अगदी, अगदी येतात, खरं. शिक्षक पण येतात, कारण शिक्षकांमध्ये सुद्धा असं होऊ शकतं की हुशार मुलांकडे लक्ष देता देता बॅक बेंचर्स हे नेहमी बॅकलाच राहतात. बरोबर, तो सुद्धा एक भाग आहे. आणि एखाद्या मुलाला मस्तीखोर म्हणून त्याला जसं आपण म्हणतो कानफाट्या नाव पडलं की कानफाट्याच मुद्दाम नाव पडायचं आणि मग त्याला दुर्लक्षित करत जायचं आणि मग त्याच्यातून तो वेगळ्या मार्गाला जातो की हे माझं ऐकत नाहीये, मग घरी ऐकत नाहीत, इथे माझ्याशी ऐकत नाहीत, मित्र मला अशा पद्धतीने बोलतात, हा सगळा भाग आहे. दुसरं, एखादा गुन्हा एखाद्या मुलाकडून घडला की त्या समाजामध्ये जे आपल्याला पाटी आणि लेबल लावायचा जो प्रयत्न केला जातो हा आपण थांबवला पाहिजे. म्हणजे त्याच्याकडून घडलेली गोष्ट ही चुकीने घडली, त्याला सहानुभूती देऊ नका, म्हणजे अतिशय त्याच्या कळवळा आणि हे आणण्याचा काही प्रयत्न करू नका. नॉर्मलपणे आपण इतरांशी मुलांशी जसं वागतो तसंच त्याच्याशी वागावं. तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला वाईट आपल्या सगळ्या लोकांना सवय असते ती म्हणजे घडलेली गोष्ट पुन्हा पुन्हा विचारत राहणं. म्हणजे काय घडलं का ते परत जाऊन त्या आईला विचारतील, दुसऱ्याला विचारतील, तिसऱ्याला विचारतील, चार वेळेला त्याला विचारत राहतील, सगळेजण विचारत राहतील, जो येईल तो तीच गोष्ट. अरे आपण ती गोष्ट ऐकली, समजली, आता त्याच्या पलीकडे जाऊन बोला ना, त्याच्यासाठी आपल्याला काही मदत करता येतील म्हणजे मुद्दा लक्षात घ्या, हा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. सर पुन्हा सांगा, मी तुम्हाला विनंती करेन, कारण ज्या चुका वारंवार घडतात ना त्याच चुका इथे टाळायच्या, तर आपण पुढे जाऊ शकतो. म्हणजे आपण ते जसं ते मूल एखादी चूक घडली का अरे तू का केलं असं, कशासाठी केलं, मग ते शिक्षक विचारतील, आई विचारतील, बाहेरचे लोक विचारतील, मित्रमंडळ विचारतील, किती लोकांनी त्या मुला होतं काय, त्यामुळे तो मुलगा तो प्रसंग परत 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 अनुभवत असतो, भूतकाळामध्ये पुन्हा जातो आणि अनुभवत असतो. आणि हा अनुभव जर टाळायचा असेल तर त्याच्या पलीकडे जाऊन आपण त्याच्याशी विचार केला पाहिजे, विचारलं पाहिजे, बोललं पाहिजे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या मुलांच्या सोबत सातत्याने संवादित राहणं आणि सातत्याने त्यांच्यावरती आपण काय म्हणतो ते सोबतीने राहणं. सोबतीने हा अतिशय चांगला शब्द आहे, सोबतीने राहणं. म्हणजे ते काही 24 तास त्याला कॉर्डन नाही करू शकणार, पण एक मित्र कसा कायमचा सोबती असतो असा सोबतीने राहणं, आणि ही भूमिका आपण सर्वांनी बजावली तर ही मुलं नक्कीच या सगळ्या मार्ग कोणालाही आवडत नाही. अशा परिस्थितीमध्ये जाणं कुठल्याही मुलाला आवडत नाही. त्यामुळे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि पहिलं जसं मी म्हटलं होतं, कुठलाही मुलगा हा जन्मापासून गुन्हेगार नसतो, हे जर आपण मान्य केलं आणि हे जर लक्षात ठेवलं तर ही पुढची गोष्ट आपल्याला खूप सोपी जाते. चुका सगळ्यांकडूनच होतात, तुमच्या आमच्याकडून सुद्धा चुका होतात, ही एक चूक आहे हे लक्षात घेऊन त्याच्या पलीकडे आपल्याला पुढे गेलं टर्न शक्य आहे, तो फक्त दाखवायला हवा. तुम्ही या पाहिजे. क्षेत्रामधले आहात, त्या दृष्टिकोनातून बऱ्याच तुम्ही कायदा आणि व्यवस्थापनाच्या सुधारणा घडवून आणलेल्या आहेत. आज आपल्याबरोबर कायदेतज्ञ सुद्धा आहेत, त्यांचं मत काय आहे ते सुद्धा प्रेक्षकांपर्यंत पोहोचवूया. आज आपल्याबरोबर आहेत ॲडव्होकेट अनिता बन्सल मॅडम, तेव्हा त्यांचं काय मत आहे हे आवर्जून या मुद्द्यावर ऐकूया. नमस्कार, माझं नाव अनिता बाफना. मुलं ही देशाची राष्ट्रीय संपत्ती आहे आणि एक पालक म्हणून, आईवडील म्हणून आपण त्यांच्याकडे पाहिलं तर ते आपल्या बागेतलं एक फूल आहे. त्याला आपण कसं जोपासलं पाहिजे की ते फक्त आपलं घरातलंच नाही तर देशाचंही वातावरण यापुढे ते चांगलं करतील आणि देशाला एक ते उपयोगी, एक आपण म्हणतो ना ॲसेट म्हणून उपलब्ध होतील. अशा प्रकारे आपण त्या मुलांचं संवर्धन केलं पाहिजे. मुलांच्या कायद्यावर बोलायचं तर आपल्या देशात 30च्या वरती कायदा आहे त्यांच्यासाठी. त्यात मग लैंगिक कायदा आहे त्यांच्यासाठी. मग ते मूल जन्माला येण्यापूर्वी प्रेग्नेन्सी त्यांचं लिंग आपण जे म्हणतो आपण चेक करतो त्या संदर्भातला कायदा आहे. बालविवाह कायदा आहे आणि हल्ली झालेला एक पोक्सो कायदा आहे ज्याच्यामध्ये त्यांच्या लैंगिक अत्याचार झाले तर त्यांच्या विरुद्धही कारवाई करता येते. आता मुलांचं अनेक गोष्टी आपण सांगू शकतो की त्यांना 2 भागात विभागलं जाईल. एक 0 ते 12 वर्ष आणि 12 ते 18 वर्ष काय. तर कायद्याच्या दृष्टिकोनातून 0 ते 12 वर्षापर्यंतच्या मुलांनी जर गुन्हा केला तर त्यांच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई होत नाही. त्यात मुख्य म्हणजे इंडियन पिनल कोडचं सेक्शन 82 आणि 83 याप्रमाणे 0 ते 7 वर्षावर जे खालील जी मुलं आहेत त्यांच्यावर कायद्याने गुन्हा जरी त्यांच्या हातून घडला तर त्यांना काही शिक्षा होत नाही. 7 ते 12 वर्षाची जी मुलं आहेत त्यांच्या संदर्भात असं म्हटलं जातं की त्यांना ती मॅच्युरिटी अंडरस्टँडिंग आहे की त्यांच्या हातून काय घडलं आहे. आणि पुढची गोष्ट 12 वर्ष ते 18 वर्षापर्यंत जी मुलं असतात त्यांच्यावर कायद्याने कुठलाही गुन्हा नोंदवला जात नाही. त्यांच्या हातून जरी गुन्हा झाला तर कायद्याने त्यांना कोर्टात नेता येत नाही. म्हणून ज्युव्हेनाईल जस्टिस बोर्ड याची जी स्थापिती केली आहे त्या स्थापितेमागे एवढं मात्र एक कारण आहे की ती मुलं
जी मोठे वयाचे गुन्हेगार आहेत त्यांच्यासोबत त्यांना कोर्टात उभं केलं जाऊ नये. तर एक आपल्याकडे 1098 ही चाइल्ड हेल्पलाईन आहे लहान मुलांसाठी. ती ऑल ओव्हर इंडिया काम करते आणि 24 तास उघडी असते. आणि ह्या हेल्पलाईनचा सर्वात मोठा फायदा हा आहे की जी ही हेल्पलाईन आहे ती मुलांचं काउन्सिलिंगच करत नाही, तर तासाभरात तुम्ही भारतभरातून कुठेही फोन करा, ती लोक तिथून माहिती पुरवतात. आणि जवळचं जी काही बालकल्याण समिती आहे किंवा गव्हर्नमेंट लेवलवर जी काही संस्था आहे किंवा NGO असतील त्यातलं मनुष्य तिकडे पाठवतात, त्या मुलांना हेल्प करतात आणि त्या मुलांची सोडवणूक करतात. धन्यवाद ॲडव्होकेट अनिता बाफना मॅडम. तुमच्या माहितीमधनं आमच्यापर्यंत तसंच प्रेक्षकांपर्यंत एक मोलाची माहिती पोचलेली आहे. सर, तुम्हीसुद्धा बालगुन्हे क्षेत्रामध्ये कायद्यामध्ये अनेक यशस्वीपणे सुधारणा घडवून आणलेली आहे आणि मॅडमचंही म्हणणं आत्ता आपण ऐकलं. तुम्हाला काय सांगायचं आहे? आपला जो ज्युव्हेनाइल जस्टिस ॲक्ट आहे हा, तर जसं तुम्ही म्हणत आहे की हा बाल अधिकार सप्ताह सुरू आहे, तो आपल्या बालहक्क संहिता जी आपण भारताने जे त्याच्यावर सही केली संयुक्त राष्ट्रामध्ये, त्याला आता 25 वर्ष होत आहेत या सगळ्याला. आणि त्याच्यामध्ये हे सगळा लोखाजोखा आपण मांडतो या सगळ्याच्यामध्ये. त्याच्यानुसार आणि आपल्या कायद्यानुसार 18 वर्षाच्या खाली मूल मानणं हे आपल्याला सगळ्यांना आता पाठच करून घ्यायला लागणार. म्हणजे इतकं कडक मी म्हणतो की ते पाठच करायला लागेल की 18च्या खाली मूल असतं 18 वर्षात, ज्याने 18 वर्ष कंप्लीट केली नाहीत त्याने. त्यामुळे अशा कुठल्याही मुलांच्या हातून जरी ते 17 वर्ष 363 दिवसांनी जरी त्यांनी गुन्हा केला असेल तरी तो त्याला गुन्हेगार म्हणून संबोधता येत नाही आणि त्याच्यावरती गुन्हेगारांसारखी कारवाई करता येत नाही. हा आपला कायदा आपल्याला सांगतो आणि त्या पद्धतीने आपल्याला जावं लागेल एका बाजूला. दुसऱ्या बाजूला समाजातून एका बाजूला एक मोठी आरडाओरडा चालू आहे की या सगळ्याचं वय कमी केलं पाहिजे, 18 वरून तो 16वर आणलं पाहिजे. माझं स्वतःचं प्रांजळ आणि प्रामाणिक मत असं आहे, हे वय कमी करण्याने प्रश्न सुटणार नाहीत. कारण प्रश्न सुटण्यासाठी कायद्याच्या कोणत्या भागांचं आपण पालन केलेलं नाही याचा विचार आधी करायला पाहिजे. कारण कायद्यांमधल्या चॅप्टर 4 जे आहे पुनर्वसनाबद्दल बोलतं, पुनरेकात्मीकरणाबद्दल बोलतं, त्याचा आपण पुरेपूर अजून हेच घेतलेलं नाही आहे, वापरच केलेला नाही आहे, त्याचं अजून इम्प्लिमेंटेशनच झालेलं नाही आहे एका बाजूला. दुसऱ्या बाजूला जर ते 18वरून जर 16वर आणलं, ही जी सराईत गुन्हेगार आहेत हे 16च्या खालच्या मुलांना वापरायला सुरुवात करतील. म्हणजे तो प्रश्न किती बिकट होत जाईल हे आपल्याला लक्षात घ्यायला लागेल. त्यामुळे ते सोल्युशन या सगळ्यातलं नाही. सोल्युशन असेल तर ते एवढंच आहे की आपल्याकडे कायद्यामध्ये उपलब्ध असणाऱ्या गोष्टींचा योग्य पद्धतीने प्रत्येक मुलाला त्याचा फायदा होईल अशा पद्धतीने त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे. हा महत्त्वाचा भाग आहे आणि त्याच्यावर मला जास्त लोकांचं लक्ष म्हणजे सगळ्यांचंच लक्ष वेधून घ्यायचं आहे या सगळ्या ह्याच्यामध्ये. कारण हे जर नाही केलं तर पुढचा जो भाग आहे हा अतिशय कठीण होणार. ह्या मुलांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढेल एका बाजूला, कारण तुमच्या हातामध्ये आज वेगवेगळे मीडियाची साधनं आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे गॅझेट्स आपल्या हातामध्ये आहेत आणि त्यांच्यामध्ये असणारे गेम सुद्धा हाणामारीचेच आहेत. त्यामुळे ह्या सगळ्याच्या मधून एक वेगळा समाज तयार होईल आणि हा समाज मग आपल्याला हाताच्या बाहेर जाईल आणि मग त्यावेळेला नुसतं वय कमी करून मलमपट्टी केल्याचं दुःख आपल्याला त्यावेळेला जाणवेल. त्याच्यापेक्षा आत्ताच आपण त्याच्यावरती करायला घेऊया. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय असेल तर आपण ज्या केलेल्या चुका आहेत त्या आधी मान्य केल्या नाहीत तर आपल्याला उत्तरं सापडणार नाहीत. आपण चुकी केली नाही म्हणून जर समर्थन करत राहिलो तर उत्तर कधीच सापडणार नाही. म्हणून मला असं वाटतं की आपण सगळ्या मोठ्या माणसांनी हे समजायला पाहिजे की आपण मुलांच्या प्रती कमी पडलोत कुठेतरी. हे कमी कुठे पडलोत तर ह्या गोष्टींमध्ये कमी पडलोत, ते शोधून आपण त्याच्यावरती पुढे काम करायला पाहिजे. आणि मला स्वतःला एक आशा आहे, मी खरंच आशावादी माणूस आहे त्या बाबतीमध्ये की हे कठीण नाहीये, अतिशय सोपं आहे. त्याला उगाच कठीण करू नका. ते खूप सोपं आहे आणि करणं खूप सोपं आहे. फक्त एवढीच गोष्ट पाहिजे की संवाद वाढला पाहिजे. मुलांशी संवाद योग्य पद्धतीने आणि योग्य रीतीने जर वाढला, हे अतिशय सोपं आहे. ते आपल्याला करणं गरजेचं आहे. आणि जे कायद्यामध्ये आत्ता आहेत, मग मला खरंच अभिमान आहे आपल्या भारत देशातल्या कायद्यांचा की ज्याच्यामध्ये खरंच खूप चांगल्या पद्धतीची तरतुदी आहेत. फक्त गरज आहे ती अंमलबजावणी करण्याची. तेवढी जरी आपण करू शकलो आणि त्याच्यासाठी लागणारा आर्थिक बळ जरी आपण पुरवू शकलो, मनुष्यबळ जरी पुरवू शकलो तरी ते शक्य आहे. हा आशावाद माझ्याकडे आहे
आणि मला वाटतं ते होईल. खरंय, आशेने अगदी तुम्ही पुढे जात आहात. तुमच्या अनेक उपक्रम तुमचे आहेत, त्यालाही आमच्या सगळ्यांच्या भरपूर शुभेच्छा. आणि ह्या आशावाद, दुर्दम्य इच्छाशक्ती आणि बरंच काही करण्यासाठी तुम्ही आखलेल्या विविध योजना आणि त्याचं व्यवस्थित प्लॅनिंग, या सगळ्याला आमच्या शुभेच्छा. मंडळी, एक जे मगाचपासून जी चर्चा सुरू आहे त्या सगळ्याचा रोख तुमच्या एक लक्षामध्ये आलेला आहे. तो म्हणजे असा आहे की काळजी आणि त्याचबरोबर सहभाग या दोन्ही दृष्टिकोनातनं या मुलांकडे लक्ष द्यायला हवं आणि त्यातूनच पुढे जायला हवं. कारण त्यांना मुख्य प्रवाहामध्ये सामील व्हायचं आहे आणि त्यांना सामील करून घेणं ही तुमची, माझी, सगळ्यांची, समाजातला एक जबाबदार नागरिक म्हणून आपली जबाबदारी आहे. गुन्हा घडल्यानंतर तू आधी माझा पहिल्या गुन्ह्याच्या वेळी कान का धरला नाहीस, हा प्रश्न प्रत्येक गुन्हेगाराने फक्त आईलाच नव्हे तर समाजातल्या प्रत्येक माणसाला विचारायला हवाय. कारण आपण सगळेच जण या समाजाचे घटक आहोत आणि ही मूठ जेव्हा बंद होते ना, तेव्हा ही करंगळीसुद्धा तिथेच असते आणि ही अंगठासुद्धा तिथेच असतो. तेव्हा प्रत्येकानेच ही मूठ सांधण्यासाठी प्रयत्न करायचा आहे. कसा वाटला कार्यक्रम नक्की कळवा आमच्या ह्या पत्त्यावर. निर्माती सखी सह्याद्री, दूरदर्शन केंद्र, वरळी, मुंबई 400030. ईमेल ID sakhisayhadri@gmail.com. तुमच्या प्रतिक्रियांची आम्ही वाट बघत आहोत या पत्त्यावरती. सर, तुम्हाला जाता जाता काय मोलाचा संदेश, कानमंत्र समाजाला काय द्यायचा आहे? मगासपासून जसं मी सांगतोय तसं एक तर आपण मोठ्याने सर्वांनी मिळून एकत्र येऊ, मुलांशी संवाद साधू. जिथे जिथे तुम्हाला अशा प्रकारच्या गोष्टी घड दिसत आहेत त्यावेळेला नक्कीच 103 किंवा 1098चा उपयोग करा. त्याच्यामध्ये तुम्हाला स्वतःला गुंतण्याची गरज नाही आहे, पण त्याच्यातून मुलाचं आयुष्य खरंच वाचून जाईल. आपण किमान एवढा तरी प्रयत्न करू की आपण सगळ्यांनी मिळून एका एका मुलाचं जरी आयुष्य सार्थकी लावायचा जरी, त्याला मदत करायचा जरी प्रयत्न केला किंवा त्याची जरी माहिती पुरवण्याचा जरी प्रयत्न केला तरी तो खूप मोठा प्रयत्न होईल असं मला स्वतःला वाटतं. जर एखादं मूल अशा प्रकारचं तुम्हाला रस्त्यावर किंवा आणखीन कुठे जरी दिसलं तरी ते काळजी आणि संरक्षणाचं आहे हे आधी पहिलं लक्षात घ्या आणि मग त्या दृष्टिकोनातून निदान त्याच्याशी संवाद साधा. असं संशयास्पद वागणारं मूल तुम्हाला जर दिसलं तर निदान तुम्ही चौकशी केली तर त्याला कळेल की मला समाजात कोणतरी बघतंय, एवढं तरी किमान करा असं मला स्वतःला या सगळ्या किमान एवढं करा हा मंत्र आहे. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार मंडळी.